मराठी नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. थोडा लेट झाला आहे पाडव्याच्या व्लॉगला, पण हरकत नाही. सकाळी सकाळी रांगोळी वगैरे काढत होते, तेवढ्यात नवरोबांचा आवाज आला की अगं चल आधी गुढीची तयारी तरी करून घेऊया. म्हटलं ठीक आहे. रांगोळी पटकन कंप्लीट केली आणि गुढीची तयारी केली. ताट पण तयार केलं पूजेसाठी आणि नवरोबांनी इकडे गुढी उभारण्याचं काम सुरू केलं. आता आज पाडवा आहे, त्यानिमित्ताने पाहुणे पण येणार होते. पाहुणे म्हणजे आपले खासच नम्रताताई येणार होत्या आणि दिवसभर आम्ही काय काय धमाल केली, मजा मस्ती केली ती आपल्या लाँग व्हिडिओमध्ये आहे. तर तुम्ही लाँग व्हिडिओसुद्धा नक्की चेक करा. आणि काय झालं आहे मंडळी, लग्नाचा जो मी लाँग व्हिडिओ टाकणार होते त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली, त्याच्यामुळे ते ना व्हिडिओ अपलोडच होत नाही आहे. पण मी प्रयत्न करेल तुमच्यासाठी तो अपलोड करण्याचा. गुढीची पूजा झाली, मग त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागले. बाकीचा स्वयंपाक तयार होता, फक्त भाजी भजी आणि पुऱ्या बाकी होत्या. तेवढ्यात नम्रताताई पण आल्या. नम्रताताईंनी मला सकाळीच फोन करून सांगितलं होतं, वहिनी मी येते तोपर्यंत स्वयंपाक करू नका, आज आपण दोघींनी मिळूनच स्वयंपाक करायचा. पण त्या येईपर्यंत मी बऱ्यापैकी स्वयंपाक करून ठेवला होता, पण त्यांच्यासाठी पुऱ्या करायचं मात्र ठेवल्या होत्या. म्हटलं तुम्ही आल्या की तुम्ही तुमच्या हातानेच मस्त गरमागरम पुऱ्या करा आणि आज तुमच्या दादाला खाऊ घाला. मी पटकन भजी वगैरे तळून घेतली आणि मग त्यांनी पुऱ्या करून घेतल्या. त्या नेहमी आल्या की त्यांचं असं म्हणणं असतं की वहिनी मला थोडंसं काम करू द्या, मला पण तुमची मदत करायची. पण माझं म्हणणं असतं माहेरी आल्या तर थोडासा आरामच करून घ्या. नंतर मग नैवेद्याचं ताट भरलं आणि आम्ही गुढीला नैवेद्य दाखवला. आमच्याकडे 12 वाजताच नैवेद्य दाखवतात आणि लगेच गुढी उतरवतात. तुमच्याकडे कधी गुढी उतरवतात हे मला नक्की सांगा. मग नम्रताताईंनी पण पूजा केली आणि हे सुद्धा घरी आले होते ऑफिसमधून दुपारच्या वेळेला. मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं. आणि हो, जसं मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळी सुद्धा खूप मजा केली आम्ही. आपल्या लाँग व्हिडिओमध्ये नक्की बघा. चला तर मग बाय.